करावं. म्हणजे जे जे लोक डीजे घेऊन स्वतःचा व्यवसाय करताय त्यांना सुद्धा जर आपण वेल बिफोर सांगू शकलो की 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर येणाऱ्या अशा सगळ्या उत्सवामध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे डीजे वाजवता येणार नाही, तर ते सुद्धा लोक आपला बिझनेस शिफ्ट करतील किंवा अन्य प्रांतामध्ये जातील. मला असं वाटतं की अशी कमिटी महाराष्ट्रामध्ये जर आपण गठीत करू शकलो आणि त्याचा जर ॲक्शन प्लॅन आपण 6 महिन्याचा करू शकलो तर अख्खा महाराष्ट्र डीजे मुक्त होईल. आणि ज्या प्रकारचे गंभीर परिणाम म्हणजे मी सभागृहाला सांगू इच्छितो की 12-12:30 वाजता यावेळेस सोलापूर जिल्ह्याची मिरवणूक आटपून गेली होती. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3-3, 4-4 वाजेपर्यंत मिरवणुका चालतात आणि लक्षात असं आलं की 60 ते 65% लोकांना अशा प्रकारचा डीजे नको आहे. पण त्यासाठीचा जो इनिशिएट घ्यावा लागतो तो दुर्दैवाने घेतला जात नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रदेश स्तरावर सरकार स्तरावर अशी समिती गठीत करावी आणि त्यामध्ये 6 ते 7 महिन्याचं प्लॅनिंग करता येऊ शकतं का, अशी माझी मागणी. मंत्री महोदय. निश्चितच सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांनी प्रश्न नुसतं विचारला नाही तर काही चांगल्या सूचना केलेल्या आहेत, काही चांगले अनुभव शेअर केलेले आहेत. मुळामध्ये ध्वनी प्रदूषण हा विषय आपण इतके वर्ष कधी गंभीरतेने घेतलेला नाही, त्यांनी याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे आता वरचेवर लोकांच्या लक्षात येत आहे. आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची जागरूकता, त्याच्याबद्दल एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचा आपण निर्णय घेतलेलेच आहेत. हे पोलीस प्रशासनासोबत आपण या निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची ऑथॉरिटी ठरलेली असते. म्हणजे जर ॲडिशनल कमिशनर रँक असेल मोठ्या शहरामध्ये किंवा ॲडिशनल SP रँक असेल किंवा कलेक्टर ह्याचे पूर्ण प्रमुख असतात आणि त्यांना आपल्या ॲक्टप्रमाणे एक वर्षातून काही दिवस हे तयार करावं लागतात आणि त्या दिवसांना